प्रशांत अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आजच राज्यसेवा पूर्व परीक्षेची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा ज्याला आपण राजपत्रित अधिकारी जिथून बनतात, क्लास 1 क्लास 2, ज्याच्यातून डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार ही पद भरली जातात, तर ती परीक्षा आलेली आहे। त्या परीक्षेसाठी 31 मे रोजी रविवारी परीक्षा होणार आहे 2026 मध्ये। 31 मे ला परीक्षा आहे आणि ह्या परीक्षेचा फॉर्म भरण्याची जी तारीख आहे 31 डिसेंबरला सुरुवात होते। 31 डिसेंबर ते 20 जानेवारी पर्यंत विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। कोण विद्यार्थी फॉर्म भरू शकतात? तर ज्या विद्यार्थ्यांची पदवी पूर्ण आहे किंवा लास्ट इयर अपीयर्ड आहेत ते सर्व विद्यार्थी ही परीक्षेचे फॉर्म भरू शकतात। ह्या परीक्षेमध्ये सध्या जी 79 पदं आलेली आहेत त्या 79 पदांमध्ये डेप्युटी सीईओ ची काही पदं आहेत, काही पदं ही ऑडिट अकाउंट ऑफिसरची आहेत, काही पदं ही उद्योग अधिकारीची आहेत। आता बघा ह्या परीक्षेसाठी एज लिमिट काय आहे, तर ओपन कॅटेगरीसाठी 38 एज लिमिट आहे आणि बाकी ज्या रिझर्व्ह कॅटेगरी आहेत ईडब्ल्यूएस, ओबीसी, एससी, एसटी त्यांच्यासाठी 43 एज लिमिट आहे। ह्या परीक्षेला सिलेबस किंवा फॉर्मॅट काय आहे तो पण मी तुम्हाला साध्या भाषेमध्ये सांगतो। ही परीक्षा पूर्व परीक्षा 400 गुणांची होते, जीएस 200 मार्कांचा आणि सीसॅट 200 मार्काचा। त्याच्यानंतर 1750 मार्काची डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा होते आणि शेवटी 275 मार्कांची मुलाखत होते। तर एकूण जे सिलेक्शन आहे ते 2025 मार्कांवर होत असतं। तर सर्व विद्यार्थ्यांनी हे फॉर्म भरावे आणि तयारीला लागावे। ऑल द बेस्ट।